चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रतिनिधी रवींद्र खेडकर हिंगण्यात महाराष्ट्र दिनी 105 हुतात्म्यांना अभिवादन करून आधुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकाराला दिली मानवंदना। हिंगणा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या 105 हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा देत आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करत नागपूर येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटर नागपूरचे अध्यक्ष महेश बंग यांच्या हस्ते संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्ण कलश आणणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना महेश बंग म्हणाले की आज आपण जो सुजलाम सुफलाम महाराष्ट्र पाहत आहोत तो केवळ स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या दूरदृष्टीमुळे आणि धोरणामुळे शक्य झाला आहे। महाराष्ट्राचा इतिहास हा शौर्य आणि बलिदानाचा आहे। 105 हुतात्म्यांनी दिलेल्या आहुतीमुळे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र साकार झाला, तर चव्हाण साहेबांनी आपल्या प्रगल्भ नेतृत्वातून या राज्याला सांस्कृतिक, साहित्यिक आणि औद्योगिक अधिष्ठान मिळवून दिले। महाराष्ट्राची अस्मिता आणि संस्कृती जपत असताना त्यांनी तळागाळातील माणसाचा विकास कसा होईल याकडे विशेष लक्ष दिले। आजच्या पिढीने त्यांचा हा वैचारिक वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले। यावेळी स्वर्गीय देवकीबाई बंग विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन तुपेकर, नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक दिनकर लखमापुरे, स्वर्गीय देवकीबाई बंग प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला दुर्बुडे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते।